नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल गव्हांडे शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतोय। मित्रांनो बघा, आपण 12 सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट याच्यामधला आपण चॅप्टर नंबर फर्स्ट स्टार्ट केला आहे, ज्याच्यामध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 पर्यंत पूर्ण कव्हर केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.4 आज कव्हर करणार आहोत। तर बघा, ती एक्सरसाइज स्टार्ट करण्या अगोदर आपल्याकडे काही रूल्स तिथे दिलेले आहेत, ज्याला आपण अल्जेब्राइक स्टेटमेंट म्हणून ओळखतोय, अल्जेब्रा स्टेटमेंट म्हणून आपण त्याला ओळखतोय। ओके, तर ते एक रूल्स असणार आहेत, एक प्रकारचे फॉर्म्युले असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लॉज आहेत। हे लॉ याच्या अगोदर सुद्धा तुम्ही काय केलेले आहे, 8वी 9वी 10वी मध्ये अभ्यासलेले असतील, 11वी मध्ये अभ्यासलेले असतील, पण हे थोड्या वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर आलेले आहे तिथे। तर बघा, सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे आयडेम्पोटेंट लॉ दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर तिथे। बघा, हा जो आहे आयडेम्पोटेंट लॉ काय असणार आहे, जर आपल्याकडे काय असेल P अँड P असेल तर आन्सर काय येणार, आपलं P येणार। ओके, बघा, P अँड P असेल तर आन्सर किती येणार, आपलं P येणार आहे। त्याच्यानंतर P और P असेल तरी आन्सर तुमचं काय येणार आहे, P असेल। ओके, म्हणजेच इथे सपोज तुमच्याजवळ जर Q असेल आणि Q अँड Q जर असेल तर आपलं आन्सर किती येणार आहे तिथे, तर हे इक्विव्हॅलन्स असणार आहे तुमचं Q सोबत। ओके, हे अशा प्रकारचं असणार आहे। त्याच्यानंतर बघा, काय दिलेलं आहे तुम्हाला, सेकंड जो लॉ आहे तो आहे तुमच्याजवळ कम्युटेटिव्ह लॉ। ओके, कम्युटेटिव्ह लॉ मध्ये बघा काय दिलेलं आहे, P और P असेल तर आपण काय करणार आहोत तिथे Q और P लिहावं लागेल। ओके, बघा, पहिले काय तुमच्याजवळ दिलेला P और Q, कम्युटेटिव्ह लॉ आहे। P और Q असेल तर त्याला Q और P आपण लिहू शकतो, आणि P अँड Q असेल तर त्याला Q अँड P आपण लिहू शकतो। ओके, कसे असणार आहे, इथे आहे P अँड P, याचा जर कम्युटेटिव्ह लॉ आपला कम्युटेटिव्ह जर प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची असेल तर आपण काय असणार आहे, Q आणि सोबत काय असणार आहे, अँडचा अँड राहील, आणि इथे काय असणार आहे P, म्हणजे आपण याची अदलाबदली करून जे तुमचं इक्विव्हॅलन्स असणार आहे किंवा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे तो काय असेल तुमचा जशाचा तसा राहील। ओके, तर बघा, याच्यामध्ये सेकंड थर्ड जो दिलेला आपल्याला तो काय आहे तुमचा असोसिएटिव्ह लॉ आहे। असोसिएटिव्ह मध्ये काय दिलेलं आहे बघा, P अँड ब्रॅकेटमध्ये आहे Q अँड R, त्याच्यामध्ये काय मिळतंय आपल्याला P अँड Q, त्याच्या अँड R। ओके, बघा, पहिले काय आहे P अँड Q मल्टिप्लिकेशन सारखं असणार आहे, आणि त्याच्यानंतर मध्ये साईन कुठला आहे तुमचा अँडचा साईन आहे। ओके, आणि काय मिळू शकतं तुम्ही अशा प्रकारे त्याला बाहेर काढू शकता। आता इथे जर नंबर्स लिहायचे झाले, सपोज आपल्याजवळ काय असणार आहे 5, आणि इथे काय असेल प्लस, इथे लिहितोय मी काय 3+2 लिहितोय। आता हे असं लिहिलं काय, आणि याला हे असणार आहे +3 आणि प्लस मध्ये किती 2, हे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता। हा जो लॉ असणार आहे हा कुठला ओळखला जाईल आपल्याजवळ तिथे, असोसिएटिव्ह लॉ। आता हा जो अँड साठी आहे तिची तीच प्रोसेस कोणासाठी असेल आपल्याजवळ, ऑर साठी आहे। बघा, इथे वर जेवढं दिलेलं आहे सेम टू सेम P Q R जसेच्या तसे ब्रॅकेटमध्ये आहेत, फक्त आपल्याजवळ चेंज काय झालेला आहे तिथे, इथे अँड होता, इथे काय घेतलेला आहे ऑर घेतलेला आहे। ओके, हा तुमचा कुठला असणार आहे, असोसिएटिव्ह लॉ। त्याच्यानंतर बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला दिलेला आहे। डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असणार आहे, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये बघा काय दिलेलं आहे, P अँड ब्रॅकेटमध्ये Q और R, त्याचं इक्विव्हॅलन्स असणार आहे बघा P अँड Q, मल्टिप्लाय करायचं आहे P अँड Q, आणि मध्ये साईन कुठला आहे, हा साईन येतोय मध्ये इथे, हा बघा, आणि P अँड R असेल। त्याच्यानंतर ऑर साठी सुद्धा तसंच असणार आहे, साईन जर असतील तर हा P और Q, मध्ये साईन असणार आहे अँड, आणि मल्टिप्लाय करायचं। अशा प्रकारे जर असेल तर कुठला लॉ असेल तुमचा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। आणि सर्वात महत्त्वाचा बघा, यांच्यामधला सर्वात जास्त यूज होणारा जो लॉ असणार आहे तो आहे तुमच्याजवळ इथे दिलेला डी मॉर्गन्स लॉ आहे। ओके, कुठला लॉ आहे तो, डी मॉर्गन्स लॉ। याच्या अगोदर सुद्धा आपण तो बघितलेला आहे, डी मॉर्गन्सला थोडासा यूज केलेला आहे, पण याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यूज होणारा हा लॉ असणार आहे। याच्यामध्ये सरळ काही नसेल, जर तुमच्याकडे ब्रॅकेटच्या बाहेर जर निगेशन साईन दिलेलं असेल तर निगेशन साईनने तुम्ही मल्टिप्लाय करा, तर सर्वच्या सर्व काय होणार तुमच्याजवळ चेंजेस बघायला मिळतील। जसं की निगेशन आहे बघा ब्रॅकेटमध्ये P अँड Q, तुम्ही निगेशननं जर मल्टिप्लाय केलं तर निगेशन P येतोय। आता अँडचा निगेशन आपल्याला माहिती आहे काय असतं तिथे, ऑर, निगेशन अँडचा ऑर झाला, आणि जो पॉझिटिव्ह Q होता इथे काय झालेला तुमचा निगेटिव्ह Q झालेला आहे। फक्त निगेशन साईननं जर आपण आतमध्ये
मल्टिप्लाय करत असाल तर लक्ष ठेवायचं आहे का जो पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होईल, जो अँड आहे तो ऑर होईल, आणि जर ऑर असेल तर त्याचा काय बनणार आहे, अँड बनेल. ओके, त्याच्या शेजारीच बघा हा तुम्हाला तो लॉ इकडून अँडनं प्रूव्ह करून दाखवलेला आहे आणि इथून आपण ऑरनं बघतोय त्याला. त्याच्यानंतर बघा आयडेंटिटी लॉ आहे, हा एक सुद्धा इम्पॉर्टंट लॉ असेल तुमच्याजवळ. जर आपल्याकडे पी असेल अँड टी असेल तर त्याचा काय मिळते, आपल्याला पी मिळणार आहे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. जर पी अँड टी असेल, पी अँड टी, तर काय मिळेल आपल्याला, पी मिळणार आहे. आणि पी अँड एफ असेल तर एफ मिळणार आहे. ओके, अँड साठी तर आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे थोडंसं. बघा, अँड असणार आहे, टी असेल तर पी, आणि एफ असेल तर काय आहे, एफ आहे. ओके, नाहीतर डोक्यामध्ये आपल्या कसं असते, पी अँड टी आहे तर त्याचा पी आलेला आहे, तर पी अँड एफचा सुद्धा आपल्याजवळ पी येईल असं आपल्याला वाटेल. तसं नाही, थोडासा एक डिफरन्स असेल. केअरफुली लक्ष देऊन आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. पी अँड टी, पी आला, पी अँड एफ तो काय आलेला आहे, एफ आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा पी ऑर एफ, पी ऑर एफ असेल तर ऑर मध्ये बघा त्याच्यासारखंच आहे पलीकडल्यासारखं, पी ऑर असेल तर पी, आणि ऑर सोबत टी असेल तर तो असणार आहे टी असेल. ओके, हे एक साधा सिंपल एक रूल आहे आयडेंटिटी लॉ, तो लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे, नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट लॉ आहे. कॉम्प्लिमेंटमध्ये सरळ सरळ पी आणि पी, पी अँड निगेशन पी या दोघांचा जर अँड असेल तर आन्सर किती येतं आपलं, एफ येतं. आणि पी ऑर निगेशन पी दोघांचा जर ऑर असेल तर काय आहे, टी आन्सर येणार आहे. ओके, इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे, कुठलेही जर दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्म असणार आहेत किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्टेटमेंट असतील किंवा सिम्बॉल असतील तर त्या दोघांच्या मध्ये जर अँडचं रिलेशन असेल तर उत्तर तुमचं फॉल्स येणार. आणि जर कुठलेही जर दोन टर्म आहेत, एक काय आपल्याजवळ पॉझिटिव्ह आहे, दुसरी निगेटिव्ह आहे, आणि दोघांच्या मध्ये कशाने जोडलेल्या असतील, त्या ऑर या कनेक्टिव्हने जर जोडलेल्या असतील तर आन्सर काय येणार आपलं, ट्रू येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे बघा ॲब्सॉर्प्शन लॉ दिलेला आहे. ॲब्सॉर्प्शन लॉ काय सांगते आपल्याला, पी ऑर पी अँड क्यू. ओके, तर आन्सर बघा त्याचं तुम्ही डायरेक्टली पी लिहू शकता एवढ्याच्या जागी. कंडिशन कशी आहे, पी ऑर पी अँड क्यू अशी जर कंडिशन असेल तर या पूर्ण याचं सोल्युशन तुमच्याजवळ पी आहे. ओके, हे अंडरलाईन करतोय मी इथे, त्याला लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर बघा आपल्याजवळ काय दिलेलं आहे, पी अँड पी ऑर क्यू. ओके, याचं जर असेल तर याचं सुद्धा उत्तर काय तुमच्याजवळ पीच आहे. दोनचे दोन्ही आन्सर आपल्याजवळ पी आहे. ओके, ऑर असो किंवा अँड असो दोघांचे आन्सर किती आलेलं आहे, पी आलेला आहे. त्याच्यानंतर बघा एक कंडिशनल, डी मॉर्गन सारखा जास्त वेळा यूज होणारा लॉ असणार आहे कंडिशनल लॉ. कंडिशनल सर्वात सोपा असणार आहे, याच्या अगोदर सुद्धा वापरलेला आहे आपण. पी सिंगल इम्प्लाइज क्यू, पी सिंगल इम्प्लाइज क्यू आहे तर त्याचा आन्सर जे असणार आहे काय तर निगेशन पी ऑर क्यू आहे. पी सिंगल इम्प्लाइज क्यू जर तुमच्याजवळ असेल तर त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता निगेशन पी ऑर क्यू असेल. त्याच्यानंतर बाय कंडिशनल साठी बघा काय आहे, बघा बाय कंडिशनल लॉ काय दिलेला आहे आपल्याला, पी डबल इम्प्लाइज क्यू आहे. ओके, डबल इम्प्लाइज क्यू असेल तर काय लिहू शकता तुम्ही, याला पहिले लिहा, डबल इम्प्लाइज असेल तर पी सिंगल इम्प्लाइज क्यू अँड क्यू सिंगल इम्प्लाइज पी, याला डबल इम्प्लाइज म्हणू शकतो आपण. ही एक कंडिशन आहे त्याची. ओके, आणि आपल्याला माहिती आहे मग आता हे आहे पी सिंगल इम्प्लाइज क्यू असेल तर अशा प्रकारे लिहितोय, आणि अँडचा साईन जशाच तसा, आणि क्यू सिंगल इम्प्लाइज क्यू असेल तर काय आहे, याच्या रूलनुसार आपण त्याला हे अशा प्रकारे डिस्प्ले करू शकतो. ओके, तर बघा हे जे रूल आहेत या रूलनुसार आपल्याला काय करायचं आहे, हे जे सर्व आन्सर जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तर बघा क्वेश्चन नंबर आपल्याला दिलेला काय आहे, फर्स्ट युझिंग रूल्स ऑफ अ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोविंग विथ जस्टिफिकेशन. ओके, याचे आन्सर आपल्याला लिहायचे आहे. तर बघा दिलेला आहे आपल्याला सोल्युशन नंबर फर्स्ट. बघा सोल्युशन नंबर फर्स्ट असणार आपल्याला सर्वांचे निगेशन लिहायचे आहे. निगेशन लिहायचे आहे, परंतु ते काय असणार आहे, हे सर्व जे रूल वापरून असणार आहेत. बाय युझिंग रूल ऑफ अ निगेशन. निगेशन म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय असणार आहे, जर तुम्हाला पी विचारलेला आहे तर आपण त्याला निगेशन पी लिहितोय.
ओके, ह्या गोष्टी आहे. जर तुम्हाला निगेशन विचारलेलं असाल अँडचं, तर अँडचं निगेशन काय होतं तुमच्याजवळ, तर ते सो ऑर असेल तर त्याचा अँड होतंय, आणि अँड असेल तर त्याचं निगेशन आपल्याजवळ काय असणार आहे, ऑर बघायला मिळतं. ओके, तर हे आपण क्वेश्चन इथं स्क्रीनवर लिहून घेतलेले सर्वचे सर्व. बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला निगेशन क्यू सिंगल इम्प्लाइज काय आहे, पी आहे. तर आता बघा ज्या रूलनुसार आपण काय करू शकतो, याचं जर निगेशन घेतलेलं असेल तर हे माहिती आहे निगेशन काय, निगेशन पी येणार तुमचा, याचं जर निगेशन घेतलेलं असेल या रूलनुसार, तर बघा आपण इथे बघितलेलं आहे का जर तुमचा पी सिंगल इम्प्लाइज क्यू असेल तर पहिला जो निगेशन येतोय आणि दुसरा जो हे असणार आहे तो ऑर होतोय, आणि नंतर काय असेल तुमचा पॉझिटिव्ह क्यू येतोय. ओके, तर बघा सेम टू सेम कंडिशन तीच असणार आहे. आपला जो आहे पहिला कायला निगेटिव्ह आलेला आहे, आणि जो पहिला जसा आहे तसाच असेल. ओके, ही गोष्ट आपण तिथे बघू शकतो. हे आन्सर तुमचं फर्स्ट नंबरचं असेल. सेकंड बघा पी अँड निगेशन क्यू आहे, याचं जर निगेटिव्ह घेतलेला असेल आपण तर काय मिळतं आपल्याला, बघा इथे आपण लिहू शकतो निगेशन ऑफ आतमध्ये पी अँड निगेशन काय आहे क्यू, मल्टिप्लाय केला आपण निगेशनने, निगेशन मल्टिप्लाय केल्याच्यानंतर पॉझिटिव्ह पीचा काय झालेला आहे निगेटिव्ह पी, अँडचा काय झाला ऑर, आणि हा जो निगेटिव्ह क्यू होता तो काय झाला तुमचा पॉझिटिव्ह क्यू झालेला आहे. हा जो रूल आहे याला आपण डी मॉर्गन्स लॉ म्हणून ओळखतोय. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे, थर्ड नंबरचं आपल्याला दिलेलं आहे पी ऑर निगेशन क्यू, ज्याच्यामध्ये आपण याचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन घेतल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की जो पॉझिटिव्ह पी आहे तो निगेटिव्ह झालेला आहे, आणि एक बघा हे दोन एकमेकांचे एकदम सेम टू सेम, फक्त बदल काय आहे, इथे अँड आहे इथे ऑर आहे. ओके, तर तेच आन्सर असणार आहे निगेशन पी ऑरचा अँड आणि निगेशन क्यूचा पॉझिटिव्ह क्यू झालेला आहे, आणि तो असेल तुमचा डी मॉर्गन्स लॉ. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे पी ऑर निगेशन क्यू अँड आर. याचं जर आपण काय केलेलं आहे, याला जर निगेशन घेतलेलं असेल तर काय मिळतं आपल्याला, बघा हे जसं तसं लिहूया, आणि याचं निगेशन असेल आणि ऑरमध्ये, कारण इथे बघा याचं हा पूर्ण ब्रॅकेट आहे, बाहेर काढला आपण, याचं निगेशन घेतलं, अँड होता ऑर झाला, आणि आरचा काय झालेला आहे तुमच्याजवळ तिथे निगेशन आर झालेला आहे. ओके, निगेशन आर आहे, डी मॉर्गन्स लॉ नुसार आपण लिहितोय, कारण डी मॉर्गन्स लॉ मध्ये आपण निगेशन साईनने मल्टिप्लाय करतोय. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला इथे जर आपण मल्टिप्लाय केलं निगेशन साईनने तर पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झालेला आहे, ऑरचा अँड आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. इथे बघा ऑर ॲज इट इज आणि ॲज इट इज राहील. हा कुठला लॉ असेल आपला डी मॉर्गन्स लॉच असणार आहे. ज्या वेळेस आपण मल्टिप्लाय करणार आहोत निगेशनने आतमध्ये तर तो तुमचा डी मॉर्गन्स लॉ असणार आहे. इथे तुम्ही पूर्ण लिहू शकता डी मॉर्गन्स लॉ, डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर बघा आपल्याला फिफ्थ नंबरचा दिलेला आहे, हा अशा प्रकारचा आहे. निगेशन आपण त्याचं जर घेतलं तर इथे बघा आपल्याला माहिती आहे की याचं काय होतंय, निगेशन सिंगल इम्प्लाइजचा अँड होऊन जातोय आणि याचं निगेशन सेपरेट मिळेल आपल्याला. मग आता परत तेच ही जज टर्म ॲज इट इज इथे मल्टिप्लाय करा. इथे मल्टिप्लाय केल्याच्या नंतर बघा हे जे पहिलं होतं इथे सर्व निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, अँडचं ऑर आपल्याला बघायला मिळते. आणि हे सर्व लॉ कुठले, डी मॉर्गन्स लॉच रे. नेक्स्ट बघा याच्यामध्ये दिलेलं आहे याचं निगेशन जर आपण घेतलेलं आहे बघा हे अशा प्रकारचं याचं चेंज झालेलं आहे ऑरचा अँडमध्ये. इथे ह्या सर्व गोष्टी चेंज झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या डी मॉर्गन्स लॉनेच आपण काय केलं आहे, सॉल्व्ह केलं आहे. उर्वरित जर याच्यामध्ये काही जर अजूनही असतील तर तिथे काय करू शकता तुम्ही, हे असेल किंवा असणार आहे अशाच प्रकारे तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. आपण जो क्वेश्चन नंबर आपल्याला सेकंड दिलेला आहे तो आपण बघतोय. तर बघा काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, मित्रांनो आपल्याला हा जो कंडिशनल लॉ दिलेला आहे याच्यासाठी इफ आणि देनच्यासाठी हा आपण तिथे शेवटपर्यंत यूज करू शकतो. काय दिलेलं आहे आपल्याला, जर पी सिंगल इम्प्लाइज क्यू असेल तर काय लिहू शकता तुम्ही, इथे निगेशन पी त्याचा ऑर काय आहे क्यू. ओके, अशा प्रकारचा आहे का बघा तो रूल असणार आहे अशा प्रकारचा. पी सिंगल इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन पी ऑर क्यू आहे. तर आता आपल्याला इथे तेच सांगितले आहे, रिराईट द फॉलोविंग स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ देन, विदाउट युझिंग इफ देम म्हटल्याच्या नंतर काय असणार आहे, इफ देम जर असेल तर आपल्याला एक सिंपल पर्याय असणार आहे. पहिला निगेटिव्ह घ्या, दुसरा सिंगल इम्प्लाइजचा ऑर करा आणि शेवटचा पॉझिटिव्हचा पॉझिटिव्हच राहील. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इफ अ मॅन इज अ जज. मग आपण सोल्युशन करताना त्याला एक पी मानूया आणि दुसरं काय असणार आहे, देनच्या नंतरचा क्यू असेल तुमच्याजवळ. ओके, बघा अशा प्रकारचं सोल्युशन नंबर काय असेल तुमचा फर्स्ट. सोल्युशन फर्स्ट लिहिताना आपण काय करूया, लेट पी लिहितोय, पी अ मॅन
अ मॅन इज अ जज. ओके, आणि क्यू काय असणार आहे? क्यू असेल आपल्याजवळ ही इज ऑनेस्ट. ही इज ऑनेस्ट दिलेला आहे. ओके, मग आता काय असणार आहे? दिलेल्या कंडिशननुसार आपण काय लिहू शकतो त्याला? हे अशा प्रकारे लिहू शकतोय, बट. ओके, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे काय? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो त्याला अशा प्रकारे. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर लिहिलं तर तो इफ देनचे काय असणार आहे? मग आपल्याजवळ असणार आहे बट. याचा आन्सर काय? आपल्याला विदाउट इफ देन वापरायचा आहे. मग काय लिहू शकतो आपण? बट पी सिंगल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट काय असणार आहे? निगेशन पी. ओके, काय असणार आहे? निगेशन पी त्याचा ऑर क्यू सोबत. ओके, मग आता काय असेल? लिहा हे स्टेटमेंट. आपण लिहू शकतो निगेशन पी म्हणजेच काय असणार आहे? स्टेटमेंट कॅन बी रिटर्न. आपण लिहू शकतो अ मॅन इज नॉट अ जज. ओके, निगेशन पी म्हटल्याच्या नंतर अ मॅन इज नॉट अ जज. ओके, आणि इथे काय आलेलं आहे? ऑर. शेवटचं वाक्य ऑर ही इज ऑनेस्ट. ओके, अतिशय सोप्या पद्धतीनं हे असं आन्सर असणार आहे. निगेशन पी म्हटल्याच्या नंतर पहिले अ मॅन इज जज, निगेशन म्हटल्याच्या नंतर अ मॅन इज नॉट जज. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला? तर नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे इट टू इज अ रॅशनल नंबर. इट्स नाही, ते इफ असणार आहे. ओके, तिथे प्रिंट मिस्टेक असेल. इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन √2 इज अ इरॅशनल नंबर. ओके, याचं सुद्धा अशाच प्रकारे आपण काय करू शकतो? आन्सर लिहू शकतो त्याचं. बघा, पी आणि क्यूच्या स्वरूपामध्ये तुम्ही लिहू शकता. त्याला काय दिलेलं आहे? सोल्युशन नंबर सेकंड लिहू शकता. सोल्युशन सेकंड काय दिलेलं आहे तुम्हाला? लेट पी काय दिलेलं आहे? 2 इज रॅशनल नंबर, इज अ रॅशनल नंबर. आणि सेकंड क्यू काय असणार? मग तुमच्याजवळ क्यू असणार आहे √2 इज इरॅशनल नंबर. ओके, मग आपल्याला स्टेटमेंट काय असणार आहे आपला? ओके, सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे तुमचा? तिथे पी सिंगल इम्प्लाइज क्यू. मग परत तेच बट आपल्याला काय असणार आहे? पी सिंगल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट काय असेल? तो निगेशन पी ऑर इथे असेल क्यू. ओके, आता मग काय लिहू शकता तुम्ही? याचा जे स्टेटमेंट असणार आहे कशा प्रकारे लिहितं? या स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो काय? 2 इज नॉट रॅशनल नंबर. ओके, लिहू शकतो 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. ओके, रॅशनल नंबर. आणि इथे काय? ऑरच्या नंतर क्यू काय असणार आहे? √2 इज इरॅशनल नंबर. √2 इज अ इरॅशनल नंबर. ओके, हे असणार आहे तुमचं सेकंड सोल्युशन. आणि बघा असंच आपल्याला थर्ड दिलेला आहे. थर्ड काय विचारलेलं आहे तुम्हाला? इफ एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय x मायनस 2 असेल. ओके, तर हे अशा प्रकारचंच आपण त्याला लिहू शकतो. बघा, सोल्युशन नंबर थर्ड असेल. सोल्युशन किती आहे? थर्ड. तर सोल्युशन थर्ड जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये जे जे वाक्य दिलेले आहेत ते आपण पी कन्सिडर करूया. पहिले काय असेल? लेट पी काय आहे तुमच्याजवळ? पी असणार आहे एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0. आणि क्यू काय दिलेला आहे आपल्याला? क्यू दिलेला आहे एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2 हे आहे. मी आता सिम्बॉलिक फॉर्म तर माहिती आहे आपल्याला. सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे? पी सिंगल इम्प्लाइज क्यू लिहू शकतो तुम्ही. बट आपल्याजवळ पी सिंगल इम्प्लाइज क्यू काय मिळतं तुम्हाला? निगेशन पी ऑर क्यू मिळतंय. ओके, मग आपलं जे गिव्हन स्टेटमेंट आपण काय लिहू शकतो? असणार आहे एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0 ऑर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती असणार आहे? किंवा एफ ऑफ 2 इज इक्वल टू नाही, एफ ऑफ
2 किंवा एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय कशाने आहे x मायनस 2 ने. ओके, अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर सेकंड तिथे सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर फोर्थ क्वेश्चन नंबर थर्ड हा सुद्धा काय करायचा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ह्याच्या अगोदर आपण प्रूव्ह केलेले आहेत पण ते ट्रूथ टेबल वापरून आपण प्रूव्ह केलेले आहे, परंतु इथे काय सांगितलेलं आहे विदाउट युझिंग अ ट्रूथ टेबल, विदाउट युझिंग. ओके, ट्रूथ टेबल वापरायचा नाही, तसं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजेच रूल वापरून प्रूव्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर आपण जो थर्ड आहे त्याच्यामधले 1 बाय 1 अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करू शकतो आपण. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, एक एक क्वेश्चन आहे, हे सॉल्व्ह करायचं. पहिले काय करू आपण, ही आपली LHS आहे, ही RHS आहे. ओके, LHS घेऊया पहिले. हा जो रूल आहे P डबल इम्प्लाइज Q आहे, यात तर माहिती आहे आपल्याला. काय करतो आपण, P डबल इम्प्लाइज Q असेल तर एक वेळेस आपण लिहितोय P सिंगल इम्प्लाइज Q अँड घेतोय आणि Q सिंगल इम्प्लाइज P. ओके, त्याच्यानंतर बघा हे जे आहे, हा जो रूल आहे, हा रूल आपल्याला माहिती आहे की सिंगल इम्प्लाइज असेल तर पहिला निगेटिव्ह आणि ऑर घेऊन आपण दुसरा पॉझिटिव्ह अँड जशाच तसा हे जे आहे अशा प्रकारे आपण लिहू शकतो याला. त्याच्यानंतर बघा हे जे आहे, हा जो रूल असणार आहे, पहिले आता P ने काय करूया, पूर्ण याला मल्टिप्लाय करूया, नंतर Q ने या पूर्ण याला मल्टिप्लाय करूया. ओके, निगेशन P ने पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं हे इथे. त्याच्यानंतर काय आहे, ऑर घेतला आणि Q ने सुद्धा पूर्ण याला मल्टिप्लाय केलेला आहे. हा जो लॉ असतो आपल्याजवळ, हा कुठला लॉ असतो आपल्याजवळ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो आपण त्याला. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतोय. आता बघा परत मग यानं जर सॉल्व्ह केलेलं असेल तर पहिले या P ने Q ला मल्टिप्लाय करूया, त्याच्यानंतर आपण कशाला मल्टिप्लाय, निगेशन P ने या P ला मल्टिप्लाय करूया. ओके, कारण दोघांमध्ये ऑर साइन आहे. बघा हे मल्टिप्लाय केलं अशा प्रकारे, ऑर जशाच तसा Q ने इकडे या पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं आहे, त्याला मल्टिप्लाय केल्यावर ही अशा प्रकारची टर्म आपल्याला मिळते. ही जी टर्म असणार आहे याला सुद्धा आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतोय. त्याच्यानंतर बघा इथे जर आपण हे गेलेलं आहे तर इथे बघा सेम असेल तर आपल्याला माहिती आहे ऑर दोघांचा काय मिळतो आपल्याला, F मिळतोय. इथे बघा इथे सुद्धा तीच कंडिशन आहे, काय मिळणार तुम्हाला इथे, F मिळतोय. ओके, इथे सुद्धा F मिळणार आहे. कम्युटेटिव्ह लॉ तुम्ही बघू शकता, कम्युटेटिव्ह लॉच्या नुसार आपण काय केलेलं आहे, याला वापरून हे अशा प्रकारे आपण लिहितोय. ओके, त्याच्यानंतर बघा काय असेल, हे जे आहे आयडेंटिटी लॉ जर तुम्ही बघितला तर या टर्मचा ऑर F सोबत काय असणार आहे, तीच टर्म आहे, F निघून जाणार. इथे सुद्धा तेच बघायला मिळेल आयडेंटिटी लॉच्या नुसार, ते आपण टर्म अशा प्रकारे प्रेझेंट केलेली आहे. आणि आता बघा इथे सुरुवातीला काय करू शकतो आपण, कम्युटेटिव्ह लॉच्या नुसार याच्या साईडला आहे आणि याच्या साईडला आहे, हे आपण अदलाबदली करून लिहू शकतो, कारण हे तर आपला आन्सर आलेला आहे. पण आपण काय करू शकतो, कम्युटेटिव्ह लॉ नुसार जर तुमच्याकडे काय असणार आहे 5+3 असेल तर कम्युटेटिव्ह लॉ नुसार आपण काय लिहू शकतो, त्याला 3+5 लिहू शकतो. ओके, तीच कंडिशन आहे. आणि हे जर बघितलं तर तुमचं काय आहे, RHS आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला नेक्स्ट काय दिलेला आहे, तुमचा P ऑर Q दिलेला आहे अँड P ऑर निगेशन P, आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे P आन्सर आणायचा आहे ओनली. ओके, तर बघा इथे जसं तसं लिहिलेलं आहे आपण. हे लिहिल्याच्या नंतर याला आपण कशा प्रकारे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार आपण काय करू शकतो, याला अशा प्रकारे प्रेझेंट करू शकतो, किंवा याच्यामधून जो P आहे तो P काय केला आपण कॉमन काढलेला आहे. कॉमन काढून आपल्याजवळ जे राहिलेला आहे Q अँड Q राहिलेला आहे. आणि हे तर माहिती आहे आपल्याला कम्युटेटिव्ह लॉ नुसार काय म्हणू शकतो आपण त्याला, या दोघांचा अँड तो F येतोय. आणि आयडेंटिटी लॉ नुसार P चा ऑर F सोबत काय असतो, P आहे. हॅन्स तुमची काय आहे, इज इक्वल टू ही RHS आहे. ओके, हे अशा प्रकारचं आहे. तर तसंच बघा थर्ड नंबरचं काय दिलेलं आहे आपल्याला ते बघूया. बघा थर्ड नंबरचं तुम्हाला कशा प्रकारचा दिलेला आहे क्वेश्चन, तो पहिले बघूया. हा बघा हे क्वेश्चन आहे थर्ड, तो हा अशा प्रकारचा दिलेला आहे. याला आपल्याला P ऑर Q हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर बघा अतिशय सोपं असेल. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, थर्ड मधला हे जे आपण लिहिलेलं आहे LHS तुमची जी घेतली आपण हे अशा प्रकारची. आता हे बघा इथे याला आपण लिहून घेतलेलं आहे कम्युटेटिव्ह लॉच्या नुसार. हे पहिले लिहिलं आणि हे काय केलं आपण नंतर लिहिलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन लॉ नुसार आपण बघा काय केलेलं आहे, हा P तो काय केला कॉमन काढलेला आहे. आणि हे बघा अशा प्रकारचे ऑर, हे टर्म जशी आहे तशी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार. हे तर आपल्याला बघा P अँड इथे ऑर असेल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार. आता बघा हे तर माहिती आपल्याला, हे काय असेल तुमच्याजवळ, हा जो असेल याला काय लिहू शकता तुम्ही, तर
क्यू अँड निगेटिव्ह कुठले जर दोन टर्म असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ऑर असेल तर काय लिहितं तुम्ही त्याच्याऐवजी टी लिहितोय आपण. ओके, हे जसं तसं असेल. आणि हे बघा हा आयडेंटिटी लॉ आहे. आयडेंटिटी लॉ या दोघांचा काय मिळेल, पी मिळतंय. ओके, हे ॲज इट इज. आता पीने जर आपण काय केलं, मल्टिप्लाय जर केलेलं असेल, ज्याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतो आपण, मल्टिप्लाय केल्याच्या नंतर बघा काय मिळते तुम्हाला, परत आपण तिथे सी आहे याचं व्हॅल्यू असणार आहे टी आणि अँड, आणि हा काय असणार आहे आयडेंटिटी लॉ अनुसार आपण काय करू शकतो, हे व्हॅल्यू हा निघून जाईल आणि फक्त हे एवढं आपल्या जो शिल्लक राहते. हीच आपली काय आहे, RHS आहे. ओके, त्याच्यानंतर बघा लास्टवाला आपल्याला दिलेला आहे, अतिशय सोपा असेल तोही पण. तर हा बघा लास्टवाला आहे या प्रकारचा, हे जे दिलेलं आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, निगेशन दिलेलं असेल तर वापरू शकतो आपण त्याला. सॉरी एक मिनिट, इथे हे अशा प्रकारे लिहितो आपण. पहिला काय तुमचा पॉझिटिव्ह असणार आहे अँड हा निगेटिव्ह. हे बघा ह्या जी प्रॉपर्टी आहे ही अशा प्रकारची असणार आहे, ही वापरू शकतो आपण. ओके, कारण निगेशन असेल पॉझिटिव्ह असते तर दुसरी असते पॉझिटिव्ह जर असता पी सिंगल इम्प्लाइज क्यू पॉझिटिव्ह जर असतं तर काय असतं आपल्याजवळ निगेशन पी ऑर क्यू ॲज इट इज. परंतु याचा काय आपल्याजवळ निगेशन आहे, याचं निगेशन आहे. याचं निगेशन म्हणजे काय, निगेशन घेतलं तर पीचा जो निगेशन आहे तो काय होईल पॉझिटिव्ह, ऑरचा काय होणार अँड, आणि पॉझिटिव्ह क्यू आहे त्याचा निगेटिव्ह क्यू होईल. ओके, ती प्रॉपर्टी आपण इथे वापरलेली आहे. मग आता इथे काय करूया आपण, हे बघा अशा प्रकारे कम्युटेटिव्ह लॉ आपण तिथे वापरू शकतो. आणि इथे जर घेतलेलं असेल, आता याला व्यवस्थित जर लिहिलं पी ऑर निगेशन क्यू, इथे अँड आहे, निगेशनने मल्टिप्लाय करा. निगेशनने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर बघा निगेशन पी येणार, अँडचा ऑर होणार, आणि जो निगेशन क्यू होता तो पॉझिटिव्ह क्यू झालेला आहे. तर ही जर बघितली तुम्ही तर हीच काय आपली RHS आहे. तर बघा मित्रांनो, अतिशय सर्वात सोपा जो आपला सिलेबस आहे त्याच्यामधली सर्वात सोपी एक्सरसाइज होती आपली 1.4. अतिशय चांगल्या प्रकारे आपण तिथे पूर्ण केलेली आहे. तर बघा मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस या चॅनलवर आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.